सहसा मृत्यू झालेले लोक परत आल्याचं आपल्याला फक्त चित्रपटांमध्येच पाहायला मिळतं, पण जेव्हा अशी घटना प्रत्यक्षात घडते तेव्हा प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मन ते स्वीकारायला तयार होत नाही। पण समोर ती व्यक्ती उभी असते तेव्हा सर्वजण हे सत्य मानतात। असंच एक प्रकरण आता समोर आलं। यात ज्या महिलेचा संपूर्ण सासरचे लोक तिच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात होते, ती तब्बल 14 वर्षांनंतर परत आली। तिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिचे सासू सासरे आणि पतीला आरोपी केलं होतं आणि शिक्षेची मागणी केली होती। तिन्ही आरोपींना शिक्षा मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं, पण 14 वर्षांनंतर बबिता नावाची महिला तिच्या सासरच्या घरी परतली। ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून पूर्व चंपारण्याची पताही ब्लॉकच्या सरैया गोपालमधील खरी घटना आहे। शिबहर येथील शिवचंद्र राम यांनी 2001 मध्ये त्यांची मुलगी बबिता हिचा विवाह विजय राम सोबत मोठ्या धुमधडाक्यात केला होता। 2010 मध्ये बबिता काहीतरी कारणाने घरातून पळून गेली आणि मुलीच्या कुटुंबियांनी 2010 मध्ये पोलीस ठाण्यात खून आणि मृतदेह बेपत्ता केल्याचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर सतत तपासाच्या नावाखाली ते कधी दिल्ली तर कधी नेपाळला गेले। यानंतर रामप्रसाद राम, त्याचा मुलगा आणि पत्नी यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली। पोलिसांनी तपासाच्या नावाखाली भरपूर पैसे घेतल्याचे पीडितांनी सांगितले। पोलिसांनी निरपराधांचे आरोपपत्र तयार केले। सुमारे 6 ते 7 महिने शिक्षा भोगल्यानंतर कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला।